आणि कमेंट आल्याच आल्या, पण पुन्हा फोन पण येऊ राहिले राधिकाला. फोन काय येत आहे त्या विषयावर काही बोलायचंच नाही आपल्याला. तर झाला विषय तोच संपलेला आहे की बा राधिका जी आहे, बरेच जण म्हणतो ते प्रेग्नेंट आहे. नमस्कार, तर स्वागत आहे सर्वांचं आमच्या युट्यूब चॅनल मध्ये. नमस्कार घेतलेला आहे. आणि इकडे काय चालू आज? भाजीपाला निसरायला आणलेला आठवडी बाजारातला. असं आहे, आमचा आठवडी बाजार असते त्यामधूनच आणलेला आहे. जे काय असेल, कारण आता फ्रीज वगैरे आहे त्याच्यामुळे जे ते पूर्ण आठवडाभर चांगला राहते. पण आधी कसं होतं, 3 उन्हाळ्याचं खूप डेंजर काम होतं. उन्हाळ्याचा भाजीपालाच नाही आहे. हा, फ्रीज मध्ये खूप चांगलं आहे. तर असं आहे, मस्तपैकी आणलेलं सर्व जे काही शॉर्टकट मध्ये. कैऱ्या आल्या आहे ना, आता कैऱ्या पण आलेलं थोडस, आणि शेंगा वगैरे. कसं असते आठवडी बाजार आमचा. आणि इकडे काय चालू आहे आज राधिकाचं? अरे वा, बरंच इकडं दूध, ताक, आईस्क्रीम. दूध तपवायचं आहे का? अरे बरं लागते का? हो, बरोबर. तर ताक खोकला आहे ना? हो, कढी पिन. कढी खायची आहे का? काय दही नाही आणलं? दही मी मागितलं त्याला, पण संपलं म्हणे नेमकं. मग मी पुढे काही थांबलो नाही, मग त्यामुळे मग म्हटलं दही नंतर घेता येते. तर इकडे चालू आहे दोघी जणींचा भाजीपाला निसणं. काय पालक भाजी काय करायची? डाळ पालक. खोकला बसलाच नाही का तुझा? बसला. कमी झाला? कमी झालं. 2-3 दिवस झाले तब्येत चालूच होतं. ट्रीटमेंट घेतले, थोडंसं गोळ्या वगैरे घेतल्या, बरं वाटलं. आणि रिपोर्ट पाहिले तर ते पण सर्व नॉर्मल आलेले होते. कारण असं वाटलं की बा पोटात दुखते, याचा अर्थ काहीतरी गडबड असू शकते. ते ऊन लागल्यासारखे झालं. हा, ऊन लागलं ना, त्याच्यामुळे पण आणखी होतं. तर आणखी सोनोग्राफीचं म्हटलं तर सोनोग्राफी साहजिकच असते. हा, बरेच जण करू शकतात, पोट दुखते किंवा मग काही असते नेमके, त्याच्यामुळे सोनोग्राफी करतात. हो ना, बरेच जण कमेंट करतात, त्याचं काय करणार. भाजीपालाच निसतं होते का नाही? आज तर दोघी जणी भाजीपाला निसत आहे, पण कमी जागेत व्यवस्थित ठेवता येईल साठवून. भाजी काय करताय? डाळ पालक डबल सांगितलेलं आहे. असं आहे. कैऱ्या मस्त आलेला आहे. कैऱ्याचा आमरसही पाहिला तुम्ही, छान झालेला होता. त्या दिवशी मस्त केला होता आईनं. आमरस नाही, तू नाही खाल्ला जास्त, कारण तुझ्यासाठी आमरस नव्हता. तुझ्यासाठी दुसरी भाजी केलेली होती, फोडणीचा भात आणि काहीतरी परत केलेलं होतं. तर असं आहे सध्याचा भाजीपाला वगैरे. आणखी इकडं देऊ नमस्कार करा इकडे सर्वांना. हळू करायचं रे बावडा, एवढं जण नसं करत. तर इकडे आईचं चालू आहे मस्तपैकी भातकं तयार करणं. कारण माहित आहे का, पहिले काय होत होतं, जेव्हा आजोबाच्या काळातनी तेव्हा खूप जण होते ना, तर एका दमानं जेव्हा भातकं वगैरे आणलं रविवारचं आठवड्यातलं, तर खूप जण एकत्र राहायचे आणि थोडं थोडं एकामेकाच्या हिश्श्यावर राहायचं. तर असं होतं. हा, आता एकत्र कोण नाही, रोज कधी पण भेटते, कधी पण खातात. फॅमिली पण लहान लहान झालेल्या आहेत. तेव्हा कसं मोठी फॅमिली होती ना, त्याच्यामुळे सर्वजण एकत्र येत होते. हा, आणि एकत्र खात होते. आणि असा भातका म्हटलं तर खूप सारे जमा होत होते, लहान लहान मुलं सर्व. आणि इकडं चालू आहे राधिकाचं. काय करताय ते? हा विषय तोच संपलेला आहे
किंवा राधिका जी आहे बरेच जण म्हणतो की प्रेग्नेंट आहे का तुम्ही सांगत का नाही आहे सांगत का नाही आहे. तर आज पूर्ण क्लिअर झालेलं आहे तसं काहीच नाही आहे. तसंच जर काही असतं तर आम्ही नक्की कळवलं असतं आणि व्हिडिओमध्ये सांगितलं पण असतं. सध्या इकडे भात वगैरे चालू आहे आणि भातकामध्ये काय काय टाकलेलं आहे. टमाटर सांबार पालक अरे वा म्हणजे सर्व जे भाजीपाला आणला सर्व मिक्स करून एकत्र आणि सोबत कैरी. तर असं आहे सध्या भात आणलेलं मस्त आणि त्याच्यावरती चटणी पण टाकणं चालू आहे. हा चटणी मीठ भेळ पण मस्त लागते. हो हे भेळ नाही पण भातका म्हणतात आणि काय जण वेगळं म्हणतात. भेळ पण अशीच राहते म्हणा मुरमुरे फुटाणे टाकून. काय पाहिजे तुला पापडी पाहिजे का. अरे पापडी 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 झालं नाही का आणखी. का है श्रीखंड आहे. श्रीखंड पाहिजे तुला आवडते का. गोड खायला लय आवडते इकडे काही असो. सध्या चालू आहे आमचं भातकाची तयारी कारण आता जेवण वगैरे करायचंच आहे थोड्या वेळात. आणखी आता इकडं चालू आहे राधिकाचं पण कारण 2-3 दिवस झाले तब्येत खराब होती. ताप सर्दी खोकला आहे ना. आता बरं वाटत आहे आणि आता कामही करत आहे. आतापर्यंत काम पण सर्व ठप्प होते 3 ते 4 दिवसापासून कारण आज राधिका किचन मध्ये दिसत आहे आपल्याला कारण आजपर्यंत कसं तब्येत खराब असल्याच्यानं काही करणं काही होईल नाही तिचं. मग तिकडं भाऊचा डोळा मोबाईल पाहू कारण किती खराब झाला म्हणता डोळा मोबाईल. कंटिन्यू पाहणं राहते मोबाईल किती पाहणं राहते. काम किती करावं लागतं मोबाईलवर. मग एडिटिंग करा हे करा. एवढं लगे एवढं होईल असं वाटलं नाही. थोडस पाणी आलं तर ठीक आहे. थोडस वाटलं की बा जास्त झालं असं म्हणून झालं असेल पण आता कंटिन्यू जर चालू म्हटलं आणि ते पण ऑपरेशन. आता ठीक आहे ऑपरेशनचं हे आहे का समजा वय. आणखी मामीचं तर ऑपरेशन झालेलं नाही वाटतं डोळ्याचं. आजीने केलेलं आहे. आजी आपल्या घरी जेव्हा होती ना आजी तेव्हाच केलेलं आहे आणि दोन्ही डोळ्याच केलेलं आहे ऑल्टरनेट. आणि इकडे चालू आहे देवचं खाणं. देव तू कुठे गेलता 2 दिवस झाले दिसला नाही आपल्या व्हिडिओ मध्ये. पिंजर काम होत त्याला सांगत नाही तो काम. मामाच्या घरी गेलेला होता. मामाच्या घरी कशाला जाणार आहे उन्हाळा आला आता. आणि इकडे तर चालूच आहे नेमकं राधिकाचं चालूच असते. माहेरला मला पण जायचं. अरे पण सध्या इकडेच चालू आहे ना. इकडचं पाहू नंतर पण सांगता येते कसं आहे. आता तब्येत चांगली झाल्याच्या नंतर मला वाटते की चांगलं जावं. काम करायला लागते ना. एवढं काय कामाचं काम काय नसते. एवढं काम नसते काही. कारण आता बऱ्याच जणांना हे वाटत होतं किती कमेंट आलं आपल्या व्हिडिओ मध्ये आणि कमेंट आल्याच आल्या पण पुन्हा फोन पण येऊ राहिले राधिकाला. फोन काय येत आहे. फोन काय येत आहे मी सांगतो
गुड न्यूज आहे का? तर इकडे बरेचसे कमेंट पण चालू होते आणि फोन पण चालू होते की नेमके काय आहे, जाऊ दे त्या विषयावर नका बोल जास्त. काय तो विषय संपलेला आहे आणि पूर्ण जे आहे ते फायनल मध्ये सांगायचं आहे. आजच्या व्हिडिओ मध्ये तेच सांगायचं नेमके. सर्वांच्या कमेंट येत होत्या की राधिका प्रेग्नेंट आहे का, तर असं काही नाही आहे. तसं जर असतं तर आम्ही नक्कीच सांगत होतो, सांगितलं असतं. तसं काही नाही. ताप येत जाईल, ताप सर्दी खोकला होता नॉर्मल. सर्दी खोकला लोक काही बोलतात. लोक काय म्हणतात त्याला काय करायचं आपण, हो ना, जे आहे ते आहे. जे आहे ते आहे. ओके, हा विषय इथं संपायचा आता. हो. कारण लोकांना उत्तर देण्यापेक्षा डायरेक्ट आपण विषयच क्लोज करू, जेणेकरून कमेंट आहे नको म्हणू नका काही. आणि हे पण नको, म्हणजे दुसरं हे पण नको काही. आणि काही असलं तर नक्की सांगूच आम्ही. तसं काही हे नाही आहे, लपवायचं नाही आहे. नाही ते काय लपत असते का? लपाची गोष्ट थोडी आहे ते. तर चला मित्रांनो, हा व्हिडिओ खूप मोठा होत आहे आणि इथंच संपवायचा आपल्याला. तर या व्हिडिओमध्ये काही वाटत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, फॉलो करा. तर आमचे व्हिडिओ असेच चालू राहणार आहे. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.